घातकी पूर्वचक्र. लेखक नारायण धारप. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या कॉमेंटची मला प्रतीक्षा आहे. तर ऐकूयात घातकी पूर्वचक्र. दारावर थापा कोण देतोय बघ बरं आप्पा, समर्थ म्हणाले. घंटा वापरायला हवी अगोदर, पहा बरं, बघ पुन्हा थाप आली. मी दार उघडलं आणि मग समर्थांकडे पाहून हसत म्हणालो, घंटा वापरणार कशी, याचा तर हातच पोचायचा नाही. आणि ते खरंही होतं. दाराबाहेर 10-11 वर्षांचा एक मुलगा उभा होता. मी दार उघडताच तो एक पाऊल मागे सरकला. त्याच्या चेहऱ्यावर कुतूहल, भीती आणि धाडस यांचं संमिश्र चित्र होतं. मी आत येऊ का, मला समर्थांना भेटायचंय. त्याचा आवाज किन्नरी होता. उत्कंठेनं त्यात जरासा कंपही आला होता. ये ना आत, मी मागे सरकत म्हणालो आणि तो आत आल्यावर समर्थांकडे बोट करून म्हणालो, ते बघ समर्थ. तो आत आला आणि 2 पावलांवरच थांबला. त्याची नजर समर्थांच्यावर खेळली होती. नजरेत एक चकाकी होती. त्याची मान स्वतःशीच हळूहळू हालत होती. चेहऱ्यावर इतकी एकाग्रता, इतकी उत्कंठा मी आजवर क्वचितच पाहिली होती. तो तेथून हालण्याची काही चिन्हच दिसेनात. शेवटी त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हणालो, अरे चल ना पुढं, भ्यायचं काही कारण नाही, तुला त्यांना भेटायचंय ना, मग चल. म्हणजे ते खरोखर आहेत तर? तो जवळजवळ पुटपुटलाच. का? मी तुमच्या गोष्टी वाचल्या आहेत, पण माझा विश्वास बसत नव्हता. तुम्ही दोघं खरोखरच जाता? कुठे? मी विस्मयानं विचारलं. रात्री अंधारात भूताखेतांच्या तपासावर. तुमच्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत? इतका विश्वास, इतकी श्रद्धा, मला क्षणभर कसंसच झालं. बाळ, सर्व काही खरं आहे. आता प्रत्यक्ष समर्थांनाच भेट. आणि मग तो पुढे आला. अडखळत्या पावलांनी आला. समर्थांनी हसून दाखवलेल्या खुर्चीच्या काठावर बसला, पण अजूनही त्याची नजर त्यांच्यावरच खेळलेली होती. नजरेत अजूनही अविश्वास होता, विस्मय होता, नवल होतं, विलक्षण उत्कंठा होती. बाळ, तू मला नुसता भेटायला आलायस की तुझं काही काम आहे? समर्थ अत्यंत गंभीर आवाजात त्याच्याशी बोलत होते. मला आपल्या डोळ्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष पाहायचं होतं. तो बोलायचा मध्येच थांबला. आणखी काही? ते हलकेच म्हणाले, एक सांगायचं होतं, पण कशाला, सांग ना. तुम्ही माझं काम कराल, माझ्यासारख्या लहान मुलाचं? का करणार नाही, अवश्य करीन, सांग. डोळे मिटून तो विचार करत बसला. विचारांच्या श्रमानं त्याच्या लहानशा डोळ्यांभोवती सुरकुत्या पडल्या, कपाळावर लहान आठ्या पडल्या. त्याचा सुरुवातीचा बुजरेपणा बराच कमी झाल्यासारखा दिसला. हे बघ, समर्थ म्हणाले, आधी तुझं नाव सांग, वय सांग, कोणत्या शाळेत जातोस, कितवीत आहेस ते सांग, वडिलांचं नाव सांग, ते काय करतात, घरी कोण कोण आहे, घर कुठे ते सांग, आणि मग तुझं काय काम आहे ते सांग. अर्थात इतकी सर्व माहिती त्याला इतक्या क्रमवार पद्धतीनं देता येणं शक्यच नव्हतं. पण बऱ्याच उलटसुलट प्रश्नोत्तरांवरून त्याची जी माहिती आम्हाला मिळाली ती अशी. त्याचं नाव सुधीर चिंतामणी देव. त्याच्या वडिलांचा धंदा होता कॉन्ट्रॅक्टरचा. तो स्वतः एका अत्यंत चांगल्या शाळेत 8वी इयत्तेत होता. त्याला वाचनाचा खूप नाद होता. एवढ्यातच ते आपल्या नव्या बंगल्यात राहायला गेले होते. त्याला एक मोठी बहीण होती. ती लग्न होऊन सासरी गेली होती. घरात तो, आई आणि त्याचे वडील एवढीच माणसं. त्यांचा बंगला गावाबाहेर होता. आसपास बऱ्याच लोकांनी बंगल्यासाठी जागा घेतल्या होत्या, असं त्याच्या वडिलांच्या बोलण्यावरून समजलं होतं. पण सध्या तरी त्यांचा बंगला अगदी एका बाजूस होता. बंगल्याच्या मागच्या बाजूला सगळं ओसाडच होतं आणि त्यापुढे कसली तरी झाडं होती, ती पार टेकडीच्या पायथ्यापर्यंत.
त्याचे वडील बरेच वेळा कामानिमित्त परगावी जात असत. गेला आठवडाभर ते असेच कुठेतरी गेले होते. घरात सुधीर, त्याची आई आणि कामासाठी ठेवलेलं एक जोडपं एवढीच माणसं होती. त्यांची जेवणं लवकर आटपायची आणि सुधीर त्याच्या खोलीत यायचा. दिवसभर खेळला असला तर झोप लवकर यायची. एखाद्या दिवशी दुपारची झोप काढली असेल तर रात्री कितीतरी वेळ तो जागा राहायचा. मग एखादं पुस्तक वाच नाहीतर रेडिओ ऐक असं काहीतरी चालायचं. 2 दिवसांपूर्वी तो असाच रात्रीचा वाचत बसला होता. वेळ कसा गेला हे त्याला कळलंच नाही. हातातलं पुस्तक संपलं तेव्हा बरीच रात्र झाली असावी. त्यानं पुस्तक बाजूला ठेवलं, दिवा मालवला आणि खिडकी लावून घेण्यासाठी तो खिडकीजवळ आला. अगदी सहज त्याची नजर बाहेरच्या देखाव्यावर गेली. तो खिडकी बंद करणार होता, पण अगदी शेवटच्या क्षणी तो थांबला. त्याला बाहेरच्या रात्रीत काहीतरी दिसलं होतं. वयसुलभ उत्सुकता जागी झाली. त्यांच्या बंगल्याच्या कंपाऊंड पलीकडे जे ओसाड माळरान पसरलं होतं त्याच्या मध्यभागी सुधीरला काहीतरी हालचाल दिसली होती. आता जेव्हा त्यानं निरखून पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की त्या मोकळ्या जागेत 7-8, नक्की आकडा सांगता येत नव्हता, लहान मुलं जमलेली आहेत. एकत्र कोंडाळं करून बसलेली आहेत. प्रकाश इतका अंधुक होता की ते काय करत होते ते त्याला दिसतच नव्हतं. मध्येच त्यांच्यातला एखादा उठत होता, झाडापाशी जाऊन परत येत होता. त्यावरूनच त्याला वाटत होतं की ती लहान मुलं आहेत. काही वेळ तो त्यांच्याकडे पाहत राहिला आणि मग त्यानं खिडकी लावून घेतली. त्यांच्या आसपास जरी कोणाची वस्ती नसली तरी दूरवरच्या एखाद्या झोपडपट्टीतली उनाड मुलं काहीतरी व्रात्य उद्योगासाठी जमली असावीत असं त्याला वाटलं. कारण ती गोष्ट काही अगदीच अशक्य नव्हती. असल्या गुंड पोरांना आकर्षण वाटावं अशीच ती जागा आडबाजूला ओसाड निवांत अशी होती. सकाळी जाग आल्यावर तो रोजच्या कार्यक्रमात गढून गेला. अभ्यास, शाळा, खेळ यात तो आदल्या रात्रीचं दृश्य विसरून गेला. पण मनात ते चित्र घर करून राहिलं असलं पाहिजे, कारण रात्री झोपायची वेळ आली तेव्हा मात्र सुधीरला ती आठवण आली आणि तो बराच वेळ खिडकीपाशी बाहेरच्या अंधाऱ्या रात्रीत पाहत उभा राहिला. त्याला काहीच दिसलं नाही, पण आज तो लवकर झोपायला आला होता. शेवटी कंटाळून तो झोपी गेला. रात्री त्याला एक विलक्षण भयानक असं स्वप्न पडलं. इतकं भीतीदायक की झोपेतून तो दचकून जागा झाला. रात्रीचे 12 वाजून गेले होते. स्वप्नात काय दिसलं होतं हे तो विसरून गेला होता, पण धडधडत्या छातीनं आसपासच्या अंधुक खोलीकडे तो पाहत होता. अर्थात भीती वाटली होती ती स्वप्नातली होती. खोलीत काहीच नव्हतं, पण परत लवकर झोप येईना. एकदा त्याला वाटलं उठून आईकडे जावं, पण आता अभिमान आडवा येत होता. काही वेळ तो तसाच गादीवर पडून राहिला आणि मग त्याला आदल्या रात्रीची आठवण आली. खिडकी उघडून परत एकदा बाहेर पाहायची त्याला विलक्षण तीव्र इच्छा झाली. खिडकी उघडताच बाहेरची काळी थंड शांत रात्र त्याच्या समोर उलगडली आणि समोरचं मैदान पुन्हा एकदा रिकामं नव्हतं. पुन्हा एकदा तेथे 8-10 लहान मुलांचा गोळका एका कोंडाळ्यात जमून काहीतरी करत होता. आता मनातली जिज्ञासा नैसर्गिक होती. दररोज रात्री ही मुलं इथं येऊन करतात तरी काय? त्यांना घरचं कोणी नाही का? आणि त्यांना इतक्या उशिरापर्यंत बाहेर राहायची परवानगी मिळते तरी कशी? आणि मग या सर्व शंका मनातच थिजल्या, कारण त्याला एकदम कळलं की त्या मुलांचं आपल्याकडे लक्ष गेलंय. त्याला अशी जाणीव झाली की ते आपल्याकडेच पाहत आहेत. त्यांच्या सर्व हालचाली पार थांबल्या होत्या. आता ती मैदानातल्या वेड्यावाकड्या दगडांसारखी दिसत होती आणि मग त्यांच्यातले एक दोघे उठून त्याच्या बंगल्याच्या रोखानं निघाले. इतक्या लांबून सुद्धा त्याला डोळ्यांच्या 2 जोड्या लक्कन चमकून उठलेल्या दिसल्या. पण हे त्यानं शेवटचंच पाहिलं. मनाची भीतीनं पाचावर धारण बसली होती. खिडकी धाडदिशी लावून घेत तो खोलीतून पळत पळत निघाला. तो एकदम आईच्या कुशीत पोहोचल्यावर मगच थांबला.
ती अर्धवट झोपेतच होती. काय रे, घाबरलास का? एवढंच विचारून तिनं त्याला जवळ घेतलं. आधार मिळाला खरा, पण झोप येत नव्हती. छातीची धडधड जोरात चालली होती. मनात भीतीनं ठाण मांडलं होतं. बाहेर एखादी पावलांची चाहूल लागते का याची प्रतीक्षा कान करीत होते. रात्री केव्हा तरी झोप आणि तिच्याबरोबर शांतता आली. कसलं तरी स्वप्न पडलं होतं आणि त्याची भीती वाटली. सुधीरनं आईला एवढंच सांगितलं आणि ते एका अर्थी खरंही होतं. पण सकाळभर त्याची नजर त्या ओसाड मैदानावरून अस्वस्थपणे फिरत होती. शेवटी शाळेला निघायची वेळ झाली. त्याची वाट वास्तविक त्या मैदानातून नव्हती, पण आज तो मुद्दाम त्या लांबच्या वाटेनं गेला. ज्या जागी त्याला ती मुलं 2 रात्री दिसली होती, त्या जागेबद्दल त्याला जिज्ञासा वाटत होती. तिथे त्यांचं काय चाललेलं असतं? मनाशी विचार करीत तो मैदान ओलांडत होता आणि मध्येच एका लहानशा खळग्यापाशी तो थांबला. त्याच्या शोधक नजरेला काहीतरी दिसलं, लहान, पांढरं. सुधीरनं त्याच्या शाळेच्या दप्तरात हात घातला आणि जुन्या कागदात गुंडाळलेलं काहीतरी बाहेर काढून समर्थांच्या हाती दिलं. त्यांनी ती सैलसर पुडी हलक्या हातांनी उघडली. आत एक हाड होतं, लहान, पांढरं. 2-2.25 वर्षाच्या मुलाच्या हाताचं हाड. ते हाड, ती लहानशी अस्थी, एका अल्पवयी आयुष्याचा तो एकच अवशेष, बरोबर एक सूचक भयानकता घेऊन खोलीत आला होता. एका क्षणात खोलीतलं वातावरण बदलून गेलं. हातातल्या त्या लहानशा अस्थीकडे पाहताच समर्थ एकदम स्तब्ध, विलक्षण स्तब्ध झाले होते आणि मग त्यांचं शरीर पुन्हा एकदा सैल पडलं होतं. मी एक प्रकारच्या अविश्वासानं छोट्या सुधीरकडे आणि त्यानं अगदी सहजगत्या दप्तरातून काढलेल्या त्या भयानक वस्तूकडे पाहत होतो. सुधीर बेफिकीर होता, कारण तो अज्ञानात होता. पण मला अगदी आत कुठेतरी जाणवलं की एका नव्या भीषण प्रसंग मालिकेची ही नांदी आहे. समर्थांनी ती पुडी परत एकदा बांधली आणि टेबलवर ठेवली. तू माझ्याकडे कसा आलास? त्यांनी सुधीरला विचारलं. मी तुमच्याबद्दल वाचलंय, तो प्रांजळपणे म्हणाला. मला सारखं वाटत होतं की तुम्हाला जर हे कळलं तर तुम्ही त्याचा खासच तपास कराल आणि मग मनात आलं आपणच स्वतः तुमच्याकडे का जाऊ नये? तुम्ही खरोखर आहात का नाही आणि असलातच तर कसे आहात हे पाहायची कितीतरी दिवसांपासूनची माझी इच्छा होती. तुला आज घरी जायला उशीर नाही का होणार? होईल थोडासा, पण सांगेल आईला काहीतरी. काहीतरी म्हणजे काय? एखाद्या मित्राच्या घरी गेलो होतो. मी खूप वेळा जातो. तुमच्या घरी फोन आहे का? आहे. मग आत्ताच आईला फोन कर बरं. काय सांगू? जे सांगणार होतास तेच. एका मित्राच्या घरून बोलतोयस असं? एका त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हो, खरंच आहे नाही का? समर्थ हसत म्हणाले. आईला सांग की काळजी करू नको, माझा मित्र मला घरी पोहोचवणार आहे. बरं. सुधीर हसत उठला आणि फोनकडे गेला. आमची कॉफीची वेळ झालीच होती. सुधीरसाठी आणखी एक कप बनवला. ट्रे पुढे आला तेव्हा तो खरोखरच गडबडला. मला वाटतं माझ्या काही वर्णनांचा त्याच्यावर अतिरिक्त परिणाम झालेला असावा. फारशी न सांडता त्यानं कॉफी संपवली. त्याची नजर समर्थांवर खिळून राहिली होती. शेवटी न राहून तो म्हणाला, समर्थ, आता तुम्ही याचा तपास करणार आहात? हो, थोडंसं पाहावंच लागेल. रात्रीच्या वेळी त्या मैदानात येणार? दिवसा काही दिसलं नाही तर मग रात्री यावंच लागेल. तुम्हाला काय वाटतं, ती कोणी भूतपिशाच्य होती? त्याच्या आवाजात भीती आणि उत्सुकता यांचं विलक्षण मिश्रण होतं. काही माहिती मिळाल्याखेरीज अंदाज करणं योग्य नाही, नाही का? एखादी नरभक्षक टोळी? तो आणखी हलक्या आवाजात म्हणाला.
सुधीर, समर्थ जरा करड्या आवाजात म्हणाले. तुझं डोकं आता वाहवत चाललं बरं का. नाही नाही ते तर्क करू नकोस. पण समर्थ, ते रोज रात्री येतात आणि आणि खरंय, अगदी खरंय, पण आधी आपण तिथे खरोखर कोण कोण येतं ते पाहू. आधीच तर्क कशाला. ते एक उसासा सोडून म्हणाले. आईला यापैकी काय काय सांगितलंयस? काही नाही आणि सांगणारही नाही. एकतर तिचा विश्वास बसणार नाही आणि आणि विश्वास बसलाच तर ती बाबांच्या मागे लागून घर बदलायला लावील, नाहीतर मग मागे एखादी भिंत उभी करायला लावेल, नाहीतर माझी खिडकीच बंद करून टाकेल. मग मला काही दिसायचं नाही. त्याचा युक्तिवाद सरळ होता. समर्थ काही वेळ सुधीरकडे पाहत राहिले, पण त्यांना जे काय बोलायचं होतं ते त्यांनी मनातच ठेवलं. खुर्चीवरून उठत ते म्हणाले, सुधीर चल, आम्ही तुला आता तुझ्या घरी सोडतो. तुझ्या आईचीही मी एकदा गाठ घेतो. तुम्ही माझ्याबरोबर येणार आहात? घरी? त्याचा आपल्या कानावर विश्वासच बसत नसावा. हो. समर्थांच्या मागोमाग तोही उठला. समर्थांनी एकदम त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या गळ्यात एक चांदीचं लॉकेट होतं. ते समर्थ हातात घेऊन पाहत होते. हे कोणी दिलं रे तुला? बाबांनी. त्यात काय आहे माहिती आहे का तुला? नाही. ठीक आहे, चल. आम्ही टॅक्सीतून चाललो होतो आणि सुधीर ड्रायव्हरला रस्ता सांगत होता. टॅक्सीत चढण्याआधीच समर्थांनी सुधीरला अगदी बजावून सांगितलं होतं की वाटेत या विषयावर कोणतेही प्रश्न विचारायचे नाहीत, कोणतीही चर्चा करायची नाही, नाहीतर त्यानं समर्थांना खासच भंडावून सोडलं असतं. सुधीरच्या घरापाशी पोचायला 7 वाजले. बंगला नवा होता, अगदी आधुनिक बांधणीचा होता. आवारात बागेला नुकतीच सुरुवात केलेली दिसत होती. काही वर्षानंतर या जागेला जुनेपणा येईल, राहिलेपणा येईल. माणसाच्या वस्तीचा ठसा त्यावर उमटेल, पण अजून आसपासच्या नैसर्गिक भूप्रदेशात मानवाचं हे आक्रमण उप्र परक वाटत होतं. नव्या प्रदेशात टाकलेलं पहिलं पाऊल. बंगल्याच्या फाटकातून आत जाताना समर्थ म्हणाले, सुधीर, तुमच्याकडे कुत्रा वगैरे नाही का रे? नाही, आईला ते आवडत नाही. तो धावत धावत मोठ्या दारातून आत गेला. आम्ही दारापाशी पोहोचेपर्यंत तो आईला हॉलमध्ये घेऊनही आला होता. त्याची आई 40शीच्या सुमाराची, टापटिपीची अशी स्त्री होती. सुधीरनं तिला काय सांगितलं होतं हे त्याचं त्यालाच माहीत, पण ती मात्र जरा गडबडून गेल्यासारखी दिसत होती. हॉलच्या दाराच्या आतच ती जरा साशंक मुद्रेनं उभी होती. सुधीर तिचा पदर हातात धरून उभा होता. एखादं विलक्षण दिव्य केल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं. समर्थांच्या पहिल्या भेटीचे वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळे परिणाम होतात. काही वेळातच सुधीरच्या आईच्या चेहऱ्यावरची शंका मावळली आणि त्याची जागा एका प्रसन्न हास्यानं घेतली. ती म्हणाली, या ना, बसा. सुधीरचे वडील सध्या इथे नाही आहेत. ते आम्हाला माहिती आहे. एक खुर्ची घेत समर्थ म्हणाले. शेवटी सुधीरच्या आईनं धीर करून विचारलं, सुधीर बरोबर तुम्ही कसे काय आलात? तो तर फोनवर म्हणाला होता की मी एका मित्राबरोबर घरी येतोय म्हणून. तुम्हाला मी आता काही गोष्टी सांगणार आहे, पण माझी एक अट आहे. सुधीरला त्या बाबतीत कोणताही बोल लावायचा नाही. तो माझ्याकडे आला ही त्यानं एक फार चांगली गोष्ट केली आहे. आणि मग अगदी मोजक्या शब्दात समर्थांनी सुधीरची सर्व हकीकत तिला सांगितली. क्षणाक्षणाला तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. ती काही बोलणार तोच समर्थांनी हात वर केला. मी आता माझ्या पद्धतीप्रमाणे या प्रकरणाचा शोध करणार आहे. सुधीरचा त्यात कसलाही संबंध येणार नाही. त्याला कोणताही धोका उत्पन्न झालेला नाही आणि यापुढे होण्याचीही शक्यता नाही. त्याच्या खिडकीतून त्याला काही दिसलं हा त्याचा दोष म्हणता येईल का? खासच नाही. पण ते हाड आणि असले प्रकार? अस्थी प्रत्येकाच्या शरीरात असतात, समर्थ हसून म्हणाले. त्यांच्या एकंदर शब्दांचा तिच्यावर बराच परिणाम झालेला दिसला. त्यांच्या नकळत तिनं सुधीरला एका हातानं जवळ घेतलं होतं आणि त्याच्या केसांवरून ती हात फिरवत होती.
आम्हाला काहीतरी घेण्याचा तिनं खूप आग्रह केला, पण त्या सर्वाला समर्थांनी नकार दिला आणि आम्ही जायला निघालो. दारापाशी थांबून समर्थांनी सुधीरला जवळ बोलावलं. सुधीर, रात्रीच्या वेळी त्या मैदानाच्या बाजूला फिरकायचं नाही बरं का. ते हसत पण गंभीर आवाजात म्हणाले. मला नाही वाटत तो आता एकटा झोपेल, त्याची आई म्हणाली आणि मग समर्थ तिच्याकडे वळून म्हणाले. सुधीरचे वडील परत आले की मी एकदा त्यांची गाठ घेणारच आहे. तोपर्यंत तुमच्यासाठी एक सूचना, त्याच्या गळ्यातलं ते लॉकेट काढू नका. त्याच्या गळ्यातलं लॉकेट? ती आश्चर्यानं म्हणाली. हो, ते गळ्यातच राहू देत. समर्थ आणि मी बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर समर्थ त्या मैदानाच्या बाजूला निघतील ही माझी अपेक्षा खोटी ठरली नाही. त्या बंगल्याला वळसा घालून आम्ही मागच्या बाजूला आलो. एका बाजूला रस्ता आणि एका बाजूला झाडी यांच्यामध्ये सुमारे 10-12 एकरांची जमीन साफ केलेली दिसत होती. ना देहाती ना नागरी अशा अर्धवट अवस्थेत ती होती. खाली वावरातली ढेकळं आणि वर टेलिफोन विजेच्या तारा असं विसंगत दृश्य दिसत होतं. दिवस संपत आला होता. रात्र आपले काळोखाचे जाळे दूरवर फेकायला लागली होती. दिवसाअखेरीचा वारा माळरानावरून घोंगावत होता. इतक्या लांबूनही झाडांचे शेंडे वाऱ्यात झुलताना दिसत होते. संध्या समय, एक संक्रमणाची वेळ. आम्ही मैदानातून चाललो होतो. काही बोलत नव्हतो. समर्थ अंतर्मुख झाले होते. कशाचा तरी वेध घेत होते आणि मध्येच एकाएकी ते थांबले. मला ती जागा लाखो चौरस फूट पसरलेल्या मैदानातल्या इतर जागांपैकीच एक होती, पण समर्थांना तिथे काहीतरी वेगळेपणा जाणवला होता. ते एका ठिकाणी निश्चल उभे होते. अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी ते आसपासचा भाग पाहत होते. दृष्टी आणि तिच्या मदतीला आणखी काहीतरी देऊन त्यांचा हा शोध चालला होता. नजर फिरत फिरत शेवटी एका विवक्षित बिंदूवर स्थिर झाली. आमच्यापासून 10-15 पावलांवरच ती जागा होती. समर्थ तेथपर्यंत गेले आणि हातातल्या काठीनं त्यांनी खालची वाळलेली जमीन उलटीपालटी केली. वाळलेल्या तणाची मुळं, लहान दगड, माती याखेरीज तिथे काही नव्हतंच. काही वेळ ते तसेच उभे राहिले आणि मग सावकाश वळून सुधीरच्या बंगल्याकडे पाहू लागले. आता अंधार झाला होता आणि बंगल्यातले दिवे लागले होते. काठीनं दिशा दाखवत ते मला म्हणाले. आप्पा, ती बघ सुधीरची खोली. लांबवरच्या त्या उजळलेल्या चौकोनात एक लहानशी काळी छायाकृती दिसत होती. छोटा सुधीरच खोलीतून आमच्या हालचाली निहाळत असावा. समर्थांनी एक हात हवेत उंच केला. त्या लहान छायेचाही एक हात वर गेला. चला निघूया आप्पा, आता पाहण्यासारखं काही नाही इथं. आम्ही परत निघालो. आप्पा, आज रात्री माझ्याकडेच ये, समर्थ म्हणाले. एक परिचित शिरशिरी माझ्या सर्वांगावरून गेली. आपण आज रात्री इथे येणार आहोत? मी विचारलं. यायलाच हवं नाही का? समर्थ बोलत होते, पण त्यांचे विचार दुसरीकडेच कुठेतरी गुंतले होते. मला यावेळी जरासं बुचकळल्यासारखं वाटतंय आप्पा. संध्याकाळी सुधीर आमच्याकडे आल्यापासून आत्तापर्यंत मला समर्थांशी बोलायची संधीच मिळाली नव्हती. ती आता मिळत होती. समर्थ, या प्रकाराचा अर्थ तरी काय आहे? सुधीरला खरोखर काही दिसलं का? तुम्ही त्यात लक्ष घालण्याइतकं हे प्रकरण महत्वाचं आहे का? का काही उनाड मुलांचा हा व्रात्यपणाचा उद्योग आहे? अप्पा, मी प्रत्यक्ष या जागी येऊन पाहिलंय आणि माझी खात्री झाली आहे की हा केवळ उनाड मुलांचा चाळा नाही. सुधीरला काहीतरी दिसलं होतं हे निस्संशय. कसं दिसलं आणि मग ते पाहिल्यावर तो त्यातून कसा बचावला हे विचार करण्यासारखे प्रश्न आहेत. पण एवढं नक्की की आपल्याला यात लक्ष घालायला हवं, घालायलाच हवं. त्यांच्या पुनरुक्तीतला च हा धोक्याचा इशारा देणारा होता.
कोणाला काही अपाय होण्याची भीती आहे? मी विचारलं. रस्त्यावर पडलेल्या निखाऱ्यासारखा आप्पा आहे. कोणाचा त्यावर कधी पाय पडेल ते सांगता येत नाही, पण पाय टाकणारा माणूस भाजला जाणार हेही निर्विवाद. जरा वेळ थांबून ते पुढे म्हणाले, सुधीरला मात्र काही झालेलं दिसत नाही. एका विलक्षण दृश्याचा साक्षीदार होऊनही तो सुरक्षित आहे. मला असं वाटतं की ते त्याच्या गळ्यातलं लॉकेटच यामागे असावं. त्यावरचा छाप तू पाहिलास का आप्पा? एका प्रसिद्ध भारतीय साधू पुरुषाची ती मुद्रा होती. आत जर काही रक्षा किंवा अंगारा असेल तर मग माझी खात्रीच पटेल. पण समर्थ, हजारो नाही लाखो लोक असली साधनं वापरतात. त्यातले काही अंधश्रद्धाळू असतात, काही दुराचरणी असतात, काही दांभिक असतात. का सरसकट सगळ्यांनाच हे संरक्षण मिळू शकेल? मिळू शकेल नाही, मिळतंच. केवळ ते वापरणाऱ्यांनाच नाही, त्यांच्या सहवासात वावरणाऱ्यांनाही ते मिळतं, समर्थ आवेशाने म्हणाले. अंधारात एकानं दिवा पेटवला तर प्रकाश सर्वांना मिळतो का नाही? फूल एकाच्याच हातात असलं तरी सुगंध त्याच्यापुरताच मर्यादित राहतो का? अनेक बिंदूतून उत्सर्ग होणारी ही संरक्षक शक्ती, तिचे तंतू सर्वत्र पसरतात, एकमेकात मिसळतात, गुंततात. एक विशाल जाळं तयार होतं. मानव, पशु, पक्षी, वृक्ष, वेली सर्व निर्मितीवर ही झालर पसरली जाते. त्यांना कळो वा न कळो ते या छायेखाली आहेत. प्रश्न एवढाच आहे, सुधीरला यापैकी काही दिसायला नको होतं. ते दिसलं कसं आणि ते पाहूनही तो वाचला कसा? पण केवळ दिसण्यानं? केवळ दिसण्यानं? आप्पा, दिसणं ही इतकी साधी क्रिया नाही बरं. आपल्याला जाणवतं ते एक प्रकाश चित्र, किरणांच्या छाया, ठराविक रंगाचे संच. पण याबरोबरच आणखी कशाकशाला आत प्रवेश मिळतो. दृश्य किरणांवर आरूढ होऊन येणाऱ्या या शक्ती उष्णतेसारख्याच अदृश्य असतात, पण त्यांच्यासारख्याच त्या दाहक असतात, विषारी असतात. मुंग्यांसारख्या मेंदू पोखरतात, त्याला कीड लावतात, कणाकणानं त्याचा ग्रास करतात. दिसण्यानं काय झालं? हां, दिसण्यातच सर्व आहे. दृष्टीआड सृष्टी म्हणतात ते उगाच नाही. समर्थांचे हे शब्द मोठे सूचक असतात. एका वेगळ्या आणि भयानक सृष्टीची जाणीव करून देणारे असतात. माझ्यासमोर चित्र आलं ते प्रकाशकिरणांवर स्वार होऊन येणाऱ्या, मेंदूत प्रवेश मिळवणाऱ्या लहान लहान पण हिंस्त्र सैतानी कीटकांचं होतं. ठीक आहे, आज रात्री पाहूयाच प्रत्यक्ष, समर्थ म्हणाले. तेव्हा मग रात्रीची काळी शाल, प्रकाश मावळलेला, हालचाल थंडावलेली, आवाज गुदमरलेला. रात्रीची काळी गुपितं घेऊन चोर पावलांनी कानांवरून सरकणारा मंद वारा, वाऱ्यावर अंधाऱ्या मातीचे वास, झाडाखालच्या गर्द सावल्यांचे, चोरट्या हालचालींचे, रातकीटकांची गुणगुण, सर्व काही त्या वाऱ्यावरून वाहत होतं. वरून ताऱ्यांचा धूसर प्रकाश ओघळत होता. रात्रीचं रहस्य आणखीच गहन होत होतं. काळोखाच्या थिजलेल्या लाटेसारखी दिसणारी झाडांची रेषा जवळ आली. काळोखाचा आणखी एक पदर. आम्ही त्या झाडांच्या छायेत प्रवेश केला आणि एका नव्या सृष्टीत पाऊल टाकलं. आसपास अंधार साकळला होता. दिवसाच्या प्रकाशात विरळ वाटणारी ही झाडं अंधार पडताच एकमेकांजवळ आल्यासारखी वाटत होती. अंधाराचे तणावे खोडाखोडांना सांधत होते. आत प्रवेश करू पाहणाऱ्यांना जवळजवळ शारीरिक प्रतिबंध करत होते. इथल्या अंधाराला वजन होतं. हलका तारका प्रकाश वरच्या वर झाडांच्या शेंड्यावरच तरंगत राहिला होता. त्याला इथे प्रवेश नव्हता. क्षणभर मला असा एक विलक्षण भास झाला की हा अंधार श्वासावाटे शरीरातही जाईल आणि शरीरातल्या लहान मोठ्या सर्व पोकळ्या भरून टाकेल. आपण आतून बाहेरून काळेकुट्ट होऊ आणि मग या गडद काळोखात विरघळून जाऊ. झाडांच्या सावल्यात आणखी एक सावली उभी राहील, दिवसाच्या प्रकाशासमोर नाहीशी होणारी.
हे विचार शहाणपणाचे नव्हते, कदाचित माझे स्वतःचेही नव्हते, बाहेरून कोठून तरी आले होते. अंधाराचा एक सूक्ष्म पाश जणू काही माझ्या मेंदूत एव्हानाच जाऊन रुतला होता आणि माझी कल्पना तशी काही अगदीच असंभाव्य नव्हती. कारण नीट लक्ष देऊन पाहिलं तर वृक्षांपासून वेगळ्या अलिप्त अशा काही उभ्या सावल्या खरोखरच ठिकठिकाणी दिसत होत्या. काळोखाचे थरथरते स्तंभ. ते कोण होते? या नव्या सीमारेषेवरचे पहारेकरी, का आमच्यासारखेच येथे अनाहूतपणे प्रवेश करणारे आणि मग या काळ्या जाळ्यात सापडलेले कोणी अभागी? मनाला कुठेतरी धक्का बसला होता खास. अन्यथा कल्पनांची पाकोळी अशी अंधारात फडफडत कशी गेली असती? कल्पनेची पाकोळी, का तेही एक रूपकच होतं? कारण अंधाऱ्या अवकाशात खरोखरच काहीतरी फडफडत होतं, गिरट्या घालत होतं. आप्पा, भानावर ये. समर्थांचा स्पष्ट आणि शुद्ध आवाज आला. मनातल्या साऱ्या वेड्यावाकड्या कल्पना नाहीशा झाल्या. माझ्यासमोर एक किंचित अंधारलेली पण साधी राई होती. झाडांखालून आम्ही आत चाललो होतो. सर्व बाजूंनी ते वृक्ष निश्चल झाले. दिशांचा अंदाज केव्हाच गेला, पण बरोबर समर्थ होते आणि मला कशाची काळजी नव्हती. ते काय शोधत होते याची मला कल्पना नव्हती आणि ती गोष्ट प्रत्यक्ष माझ्या पायाखाली सापडली असती तरी मला ती ओळखता आली असती का नाही याचीही मला शंकाच होती. झाडांचा शेवटचा पसारा दूर झाला आणि आम्ही एका मोकळ्या जागेत आलो. जेमतेम 50 फुटांची वर्तुळाकार मोकळी जागा. मध्ये काहीही नव्हतं. काही वाळकं गवत, काही वेडेवाकडे दगडगोटे, एखाद दुसरं अगदी लहान खुरटं झुडूप, बाकी काही नाही. पण काही नाही म्हणजे नजरेला दिसणारं असं काही नाही. त्या मोकळ्या जागेवर नजर गेली की मनाला एक थरथरता स्पर्श होत होता. एक अदृश्य आघात मनाची तार छेडत होता. सर्व बाजूंनी उंच झाडात लपेटलेली ती गुप्त जागा दिसायला मोकळी, स्वतःभोवती वेगानं आवर्तनं घेणारा भोवरा नजरेला फसवतो. स्तब्ध उभा असलेला दिसतो. त्याच्या गतीला एक अद्भुत रूप येतं. तसंच इथे काहीतरी होतं आणि ही केवळ माझीच फसवणूक नव्हती. समर्थांनाही ते जाणवलं होतं. जाग्यावरच नीट पाय रोवून ते उभे राहिले होते, तयारीच्या एका पवित्र्यात. विश्वाचं अजस्त्र कालचक्र फिरत होतं. स्वतःभोवती कलंडत होतं. आकाशात तारकांनी फेर धरला होता. रात्रीचे क्षण उलटत होते आणि आम्ही दोघं त्या मोकळ्या रिंगणाच्या काठावर उभे होतो. या रिंगणात, या एवढ्याशा जागेत असा काय वेगळेपणा होता की तेथे नजर गुंतून राहावी? मला समजत नव्हतं, पण वेगळेपणा होता खास. खरं म्हणजे ही सर्व राईच कशानं तरी व्यापली होती, भारली होती, झपाटली होती. रोजच्या जगाला इथे दुसरंच काहीतरी स्पर्शून गेलं होतं. त्याचा हा वेगळा वारसा मनाला जाणवत होता, मन बावरं करत होता. कारण शेवटी मानवाचा कण आणि कण पृथ्वीतूनच उत्पन्न झालाय. त्याचं आणि सर्व चराचर सृष्टीचं एक अतूट नातं आहे. तो म्हणजे सृष्टीच्या पटावरचं एक चित्र आहे, अभेद्य, एकात्म, परस्परावलंबी. पडद्याशिवाय चित्राला काय अर्थ आहे? आणि पडद्याची गुंफण विस्कटली, ढिल्ली झाली, सैल पडली तर मग त्यावरचं चित्र विकृत झाल्याखेरीज कसं राहील? मला जे जाणवलं ते हे होतं. ही बांधणी इथे जरा विस्कळीत झाली होती. पडदा इथे विरळ झाला होता. मानवाला एक वेगळीच आणि अपरिचित पार्श्वभूमी लाभली होती आणि तो कासावीस होत होता. गूढ गुंजन तुम्ही म्हणाल, पण ती जागाच अशी होती की. समर्थांच्या लहानशा धक्क्यानं मी भानावर आलो आणि ते आणखी ताठ, आणखी सावरून उभे राहिले होते. ते माझ्या कानात पुटपुटले, अप्पा, ध्यान देऊन ऐक, मन एकाग्र कर.
आणि मग मलाही तो आवाज ऐकू आला म्हणण्यापेक्षा जाणवला. आणि त्याला आवाज हे नाव तरी कसं द्यायचं? सर्व जमीन, सर्व अवकाश, शरीराचा कण आणि कण कंपायमान करणारी ती एक संवेदना होती. नादसप्तकात तिच्यासाठी जागा नव्हती, नावही नव्हतं. प्रचंड घंटा खणखणत राहाव्यात तसा तो धीर गंभीर आवाज होता. कधी अगदी जवळ डोक्यावर आलासा वाटे, कधी दूर दूर जात अगदी अस्पष्ट होई आणि मग परत लाटालाटांनी वाढत अतिशय प्रखर होई. हे होतं तरी काय? तुला कशासारखं वाटतं? समर्थ हलकेच म्हणाले. अतिप्रचंड घंटांच्या नादासारखं. घंटा? शक्य आहे, ते म्हणाले. पण त्या घंटा नाहीत आणि तो आवाजही नाही. पण ऐक ऐक. ते चालूच राहिलं. कधी जवळ कधी दूर. कोणता तरी विलक्षण वारा या लहरी आमच्यापर्यंत आणून पोहोचवत होता. त्या कंपनात मन एखादी लय, एखादी पुनरावृत्ती, काहीतरी ओळखीचं शोधण्याचा प्रयत्न करत होतं आणि त्या विफल प्रयत्नात आणखी खोल जात होतं. हा आवाज नाही मग काय आहे? मी विचारलं. डोळे खूप जोरानं चोळले म्हणजे काय होतं? समर्थ म्हणाले. डोळ्यांसमोर पिवळी लाल जांभळी वर्तुळं दिसतात ना, पण तो प्रकाश असतो का? नाही, तसंच आहे. मेंदूवर काहीतरी संवेदना येऊन थडकत आहेत. मेंदूला त्या परिचित नाहीत, त्यांचा अनुभव नाही, त्यांच्यासाठी पूर्वसंकेत नाहीत. तो त्यांना सर्वात जवळचं असं रूप देतोय. पण थांब, हे एवढ्यावर संपणार नाही, ही तर सुरुवात आहे. जाणीवेच्या अंतापाशी सुरुवात, मग शेवट कुठे? वरची किंवा आसपासची झणझण वाढत होती, पसरत होती, विस्तारत होती, रुजत होती, तीव्रता वाढत होती, उत्कटतेकडे चालली होती. त्याबरोबरच मेंदूची तार पिळली जात होती, अपेक्षेची कमान उंचावत होती, एक अधीरता मनात भरून राहिली होती. वेळ जात चालला किंवा थांबला. वेळेचं भान नाहीसं झालं. श्वासही मंदावला असेल. मला माहिती आहे, शरीराकडे लक्षच नव्हतं. रिंगणाच्या मध्यभागी एक धुसर काळा डाग, एक काळी सावली दिसत होती. धुराच्या वलयासारखी, तरंगती, हलकी, सरकणारी. पण ती एकटीच नव्हती. ती थोडीशी दूर सरकली आणि तिच्या जागी दुसरी तशीच एक आली. हा काळ्या सावल्यांचा काफिला झाडांच्या रोखानं सरकत होता आणि त्यांची जागा घ्यायला रिंगणात आणखी नवीन कृष्णाकृती येत होत्या. त्या सरकत सरकत झाडांच्या दिशेनं आल्या, झाडांखाली आल्या. आसपासच्या सृष्टीचा काही ना काही अंश त्यांनी शोषून घेतला. त्यांना घनत्व आलं, आकार आला, नजरेला ओळखता येण्यासारखं रूप आलं. मनुष्याकृती, पण लहान, अगदी लहान, जेमतेम 4 फूट उंचीचे. नवल नाही, सुधीर फसला आणि त्याला वाटलं ही मुलं आहेत. नाही नाही, मुलं सोडून इतर काहीतरी, पण मुलं खास नाहीत. समर्थ माझ्या शेजारी एखाद्या पुतळ्यासारखे स्तब्ध आणि निश्चल उभे होते. रिंगणातून शेवटची सावली निघाली, सरकत सरकत झाडाखाली आली, काळोखात विलीन झाली आणि मग समर्थ हलले. त्यांचा आवाज इतका भावविवश झालेला मी अगदी क्वचितच ऐकला होता. ते जवळजवळ स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटत होते. तर मग ते खरं होतं. कवी कल्पना नव्हती, दंतकथा नव्हती. काय खरं होतं समर्थ? माझा प्रश्न हलकेच विचारला गेला, पण त्यांनी केवळ नकारार्थी मान हलवली. त्यांच्या डोळ्यात एक अविश्वासाची, नवलाची, प्रत्ययाची भावना होती. आप्पा चल, झाडीतून बाहेर पड आधी, आणखी काही दिसतं का पाहू. देवा देवा. मी त्यांच्या मागोमाग निघालो. बाहेरची सृष्टी कशीही वेडीवाकडी फिरली तरी समर्थांचा मला आधार असे. मात्र आता त्यांची स्वतःचीच ही अशी अवस्था झालेली दिसताच माझ्या धैर्याला गळती लागली होती. झाडांची शेवटची रांग ओलांडून आम्ही त्या माळरानावर आलो. एक जड ओझं मस्तकावरून दूर झाल्यासारखं वाटत होतं. वर असंख्य तारे होते,
त्यांचा धूसर प्रकाश आकाशातून खाली सहस्त्रधारांनी उघळत होता. त्या अविचल ताऱ्यांकडे पाहिलं आणि वाटलं, इथे अमरत्व आहे, अखंडता आहे, कोटी वर्षांची मैत्री आहे, दिलासा आहे, शाश्वती आहे. वेडा जीव. पुरातून वाहत चाललेल्या ओंडक्याला चिकटलेल्या जीवाणूलाही अशीच शाश्वती वाटत असेल. पण तेव्हा मला माहीत नव्हतं, मला कल्पना नव्हती. पण आता आता आम्ही माळरानावर पण झाडांच्या आडोशालाच उभे राहिलो. मगाचा तो झणझण करणारा घंटानाद आता थांबला होता. एक विचित्र शांतता पसरली होती. झाडांच्या काळ्या हिरव्या पडद्याकडे आम्ही पाहत होतो. त्यातून आता काय बाहेर पडतं इकडे आमचं अधीर लक्ष होतं. आम्हाला फार वेळ थांबावं लागलं नाही. झाडांची साखळी तोडून एक बुटका काळा ठिपका बाहेर आला. मग दुसरा, मग तिसरा. रांगच्या रांग. लांबून लहान मुलांसारखे दिसणारे, जवळून कोळशासारखे काळे कुट्ट दिसणारे हे काळे आकार या कसल्या सावल्या आमच्या जगावर पडल्या होत्या. त्या अगम्य प्रकाशात काय उभं होतं की ज्याची छाया अशी पडावी. त्या हलत होत्या, पण जमिनीला स्पर्श न करता. काही वेळेला हवेतून 4-5 इंच वर तरंगत, किंवा काही वेळेला प्रत्यक्ष जमिनीत 8-10 इंच खोलीतून. ते या जमिनीवर चालतच नव्हते. त्यांचा आधार दुसराच कोणता तरी होता, कधी जमिनीखाली, कधी जमिनीवर. त्यांची हालचालही मतिगुंग करणारी होती. वाटे प्रत्यक्षात तिथे काहीच नाही, केवळ हा एक काळा ठिपका, एक काळा डाग हवेवरून सरकतोय, पाण्यावरून सरकणाऱ्या कवडशासारखा, पण काळा काळा कभिन्न. 50-1 फुटांवर ते एकत्र आले, एकमेकांभोवती कोंडाळं करून उभे राहिले. कोणत्या सैतानी बेताची चर्चा ते करत होते, कोणतं दुष्ट कारस्थान रचत होते, कोणतं राक्षसी खलबत करत होते. अप्पा, नीट ध्यान देऊन पहा सारं. हं, आपल्याला. समर्थ काहीतरी सांगणार होते, पण त्यांची नजर एकदम दूर गेली, सुधीरच्या बंगल्याकडे गेली आणि त्यांचे पुढचे शब्द मध्येच तोडले गेले. मीही तिकडे पाहिलं. वरच्या मजल्यावरची एक खिडकी सावकाश उघडत होती. सुधीर. मूर्ख मूर्ख, समर्थ तळतळून म्हणाले. मी त्याला बजावून सांगितलं होतं आज रात्री काही पाहायचं नाही. मूर्ख. खिडकीची ती चोरटी हालचाल आमच्यासारखी त्यांनाही जाणवली होती. त्यांच्या सर्व हालचाली थांबल्या. काळे आकार गोठले. ते स्वतःभोवती फिरत होते. ते कशाचा शोध घेत होते. समोरची खिडकी त्यांना दिसत नव्हती का? का त्यांची संवेदनांची इंद्रिय आणखी वेगळीच होती? पिसाळलेल्या जनावरासारखे ते स्वतःभोवती गोल गोल फिरत होते. मध्येच एक चेहरा माझ्या नजरेच्या टप्प्यातून गेला. चेहरा म्हणण्यापेक्षा त्यावरचे 2 जळते, धगधगते मण्यासारखे लालसर डोळेच. पुढचं सारं इतकं झटपट झालं की मला विचारालाही वेळ मिळाला नाही. मग कृती तर दूरच राहिली. त्यांच्यातला एक सुधीरच्या बंगल्याच्या रोखानं निघाला. गती भ्रामक होती, फसवी होती. पाहता पाहता अंतर खात होती. सुधीर कालच्यासारखी खिडकी लावून घेईल ही आशा फोल ठरली. त्याला काय झालं असावं? मनावर भीतीचा काटा आणणारा विचार. आणि मग समर्थ माझ्या कानात काहीतरी सांगत होते. फार फार क्वचित ऐकलेला जरबेचा, अधिकाराचा करडा आवाज. आप्पा, खाली पालथा पड आणि काय वाटेल ते झालं तरी तसाच पडून राहा आणि मग सरळ घरी जा. ऐकलंस? ही माझी आज्ञा आहे. असं झालंच पाहिजे. ऐकलंस? पड पालथा. त्यांच्या शब्दाप्रमाणे करण्याशिवाय मला गत्यंतरच नव्हतं. मी खालच्या वाळक्या टोचणाऱ्या काट्याकुट्यांच्या गवतावर पडलो. समर्थांनी तोंडाला 2 हात लावले आणि त्यांच्याच का, मला शंका वाटते, तोंडून एक चमत्कारिक आवाज निघाला. अर्धवट ललकारी, अर्धवट शीळ,
अर्धवट हाक. श्रवणाच्या अत्युच्च सीमेपाशी सुरू होऊन मग त्यापेक्षाही वर झेपावत जाणारा एक तीक्ष्ण, भेदक, दूरवर पोहोचणारा नाद. तो ज्यांच्यासाठी होता त्यांच्यापर्यंत तो पोहोचला. माळरानावरचे सर्वजण समर्थांच्या दिशेला वळले, सुधीरच्या रोखाने निघालेला सुद्धा. आणि मग ती भयानक चाल सुरू झाली. ते समर्थांच्या रोखानं येत होते. मला घसा फोडून ओरडावंसं वाटत होतं. समर्थ, तुम्ही हे स्वतःवर कशासाठी घेता? सर्वांचा मूर्खपणा तुम्ही स्वतःच्या शिरावर का घेता? पण मी काही बोललो नाही, कारण त्यांची तशी आज्ञा होती. आणि आज्ञा नसती तरी बोललो नसतो, कारण शेवटी ते समर्थ होते आणि त्यांचा तो स्वभावच होता. त्यांच्या रोखानं ते येत होते, जवळ येत होते. माझ्या शरीरावरचा केस अन केस ताट उभा राहिला होता. भावना कह्यात राहिल्या नव्हत्या, पण एक आठवण अभिमानाची आहे. माझ्या स्वतः संबंधीच्या काळजीचा वाटा त्यात थोडा होता. मुख्य काळजी समर्थांसाठी होती. समर्थांच्या तोंडून पुन्हा एकदा तो कर्कश, विचित्र, थरारक आवाज आला. ती एक साद होती, एक आव्हान होतं. त्यांची गती वाढत होती आणि मी मनातल्या मनात भीतीनं थरथर कापत होतो. आता समर्थ काय करणार आहेत? ते पुरेसे जवळ आले तसे समर्थ झाडांच्या रांगेत मागे सरकले. समर्थ! अगदी ओठांशी आलेली आरोळी मी प्रयासानं थांबवली. समर्थ झाडीत दिसेनासे झाले आणि त्यांच्या मागोमाग का त्यांच्या मागावर ती काळी भूतावळही झाडीत दिसेनाशी झाली. झाडांच्या आतून तो आवाज येत होता, पुन्हा पुन्हा येत होता. मग तो हळूहळू अस्पष्ट होत गेला आणि शेवटी पुरा थांबला. रात्र एका भयाण शांततेनं काठोकाठ भरून गेली. शरीरातले त्राणच जणू जमिनीत पाझरून गेले होते. मी कसाबसा उभा राहिलो. समर्थ कोठे होते? झाडांच्या दाट सावलीत अदृश्य झाले होते. सुधीरवरचं संकट त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता स्वतःवर ओढवून घेतलं होतं. माझ्या शरीराला तिकडची ओढ होती. आत जावं, काहीतरी मदत करावी अशी तीव्र इच्छा होती. पण त्यांची आज्ञा, ती पाळायलाच हवी होती. घरीच परत जायला हवं होतं आणि माझ्यापेक्षा त्यांचीच समज जास्त होती. मला येथे काय प्रकार चाललाय त्याची काहीही कल्पना नव्हती. समर्थांना कशाला तोंड द्यायचंय याचा अंदाज सुद्धा नव्हता. मी काय मदत करणार? खिन्न मनानं मी पावलं घराकडे वळवली. रात्रीच्या साहसाचा शेवट असा होईल ही कल्पना सुद्धा नव्हती. सुधीरच्या खिडकीकडे माझी नजर गेली आणि क्षणभर मनावरचा ताबा सुटला. त्याच्याच मूर्खपणानं हा प्रसंग ओढवला होता. मनात क्षणभर एका तामसी रागानं धुमाकूळ घातला, पण तोही निरर्थक होता. जे व्हायचं ते झालं होतं. रात्रीचा तो एकट्यानं केलेला प्रवास. घरी पोचायला 1 वाजून गेला. घर इतकं निर्जीव कधीच वाटलं नव्हतं आणि आता ते रितं, मोकळं, चैतन्यहीन, उदास वाटत होतं. रात्री झोप लागली होती असं म्हणण्यापेक्षा थकव्यानं काही काळ मी भान हरपलो होतो हेच म्हणणं योग्य होईल. पण जागतेपणी किंवा झोपेत समर्थांचा विचार मनातून एक क्षणभरही गेला नव्हता. दिवस उजाडला, जाग आली आणि मग तो प्रश्न समोर उभा राहिला. मनाशी आपोआपच ठरवलं की कॉफी झाली की त्या चमत्कारिक राईत जायचं. काहीतरी केल्याशिवाय चैन पडणंच शक्य नव्हतं. अशा विचारात मी असतानाच समर्थ आत आले. इतके सहज, जणू काही कामासाठी जरा वेळ बाहेर जाऊन आल्यासारखे. कॉफी व्हायची आहे ना? अगदी वेळेवर आलो म्हणायचं, ते हसत म्हणाले आणि मग गंभीर झाले. कॉफी झाली, स्नाने झाली, त्यांचे म्हणणे आणि इतर कार्यक्रम झाले आणि मग आम्ही बाहेरच्या खोलीत समोरासमोर बसलो. स्पष्टीकरणाची वेळ आली होती. अप्पा, आजवर कधीही आला नाही असा एक नवा अविश्वसनीय अनुभव आपल्याला या प्रकरणात येणार आहे. सुधीरला काय दिसलं, का दिसलं, तो त्यातून कसा निभावला हे प्रश्न त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत,
पण त्यांचा विचार मागाहून करू. रात्री आपल्याला स्वतःला जे काही दिसलं त्या बाबतीतच मी तुला सांगणार आहे. मानव पृथ्वीवर आला त्याचा 7-8 हजार वर्षांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. इतर साधनांनी आपण या मागेही जाऊ शकतो. रानटी प्राण्याला मानवत्व केव्हा आलं, कोणकोणत्या संक्रमणातून त्याची बुद्धी प्रगत होत गेली याचाही मागोवा शास्त्रज्ञांनी घेतलाय. पण आपण मानवाचा विचार क्षणभर बाजूला ठेवला आणि आपल्या या ग्रहाचा, पृथ्वीचा सुरुवातीपासून विचार केला तर काय दिसतं? मानवानं अगदी अलीकडचा काही अत्यंत थोडका काळच व्यापलेला आहे. पण त्या आधीची कोट्यावधी वर्ष, तेव्हा काय ही पृथ्वी विनायुष्य निर्जीव अशी आकाशात तरंगत होती. यावर आपला विश्वास बसत नाही, नाही का? द्रव्य आणि आयुष्य यांचा घन संबंध आहे. द्रव्याच्या आधारानंच आयुष्य साकार होतं. इथे द्रव्य म्हणजे मॅटर. द्रव्य मनुष्याला नेहमी आकर्षित करते. जेव्हा पृथ्वीवर जीवसृष्टी येऊन गेलेलीच असणार, फक्त ती आपल्यासमोर पसरलेल्या आजच्या रूपाहून भिन्न असेल, विसंगत वाटणारी असेल, अनाकलनीय असेल. मी पूर्वी एकदा असं ऐकलं होतं दंतकथेच्याच स्वरूपात की मानवाचा स्पर्श झाल्याखेरीज ती जागा त्याच्या मालकीची होत नाही. तुला असं वाटलं की आज मितीला पृथ्वीवर 300 कोटी लोक राहत आहेत. एवढ्या संख्येनं नाही तरी कोट्यावधींच्या संख्येनं ते आज लक्षावधी वर्ष पृथ्वीवर वास्तव्य करत आहेत. तेव्हा त्यांच्या पदन्यासाखाली न आलेला, त्यांनी न व्यापलेला, त्यांनी न स्पर्शलेला पृथ्वीचा असा एकतरी लहान कोपरा शिल्लक असणं शक्य आहे का? सकृतदर्शनी ही गोष्ट असंभाव्य वाटते, पण प्रत्यक्षात ते घडत असलं पाहिजे. आपण स्वतःच त्याचा काल एक अनुभव घेतला. तुला झाडातल्या रिंगणाचा वेगळेपणा जाणवला आप्पा? झाडीत शिरताच गोंधळल्यासारखं झालं. त्याला कारण आहे. आपण एका अपरिचित, नव्या कोऱ्या, अस्पर्शित आणि म्हणून शंकास्पद जागेकडे चाललो होतो. ती जागा मानवानं वापरून, हाताळून, शिक्कामोर्तब करून आपलीशी केलेली नाहीये. त्यावर आपला मालकीचा ठसा उमटलेला नाही. मला पूर्वी हे विश्वसनीय वाटलं नव्हतं. त्याचे उल्लेख वारंवार येत होते. साधनाशास्त्रात अशा कोऱ्या जागा शोधण्याचे, ओळखून काढण्याचे अनेक मार्ग दिलेले आहेत. उपासनेसाठी या जागा आदर्श असतात असे पूर्वीचे मत आहे. उपासना कशाची हा प्रश्न वेगळा आहे. पृथ्वीवर राहून पृथ्वीबाहेर, मानवी संसर्गापासून दूर, मनाने संपूर्ण अलिप्त राहण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. संसारी आयुष्यात राहून साधना करायची म्हणजे आजवरचे सर्व संस्कार पुसून टाकण्यातच निम्मा वेळ आणि बरीचशी शक्ती खर्च होते. अशी एखादी जागा सापडली तर प्रवास आधीच निम्मा अधिक पूर्ण झालेला असतो, हा त्यांचा विश्वास. पण काल मला कळलं की तो समज खरा होता. अशा जागा आहेत. त्या कोठेही, कशाही, कोणत्याही रूपात पुढे येतील आणि काही ठिकाणी मानवाच्या आधी दुसऱ्याच कोणीतरी त्यांचा कब्जा घेतलेला असतो. ग्राम्य भाषेत त्या झपाटलेल्या आहेत असं म्हणतात. हे कोण असतील आपल्याला माहीत नाही. चांगलं का वाईट याही प्रश्नाला काही अर्थ नाही, कारण आपल्या चांगल्या वाईटाच्या कल्पनांना इथे काही अर्थ नाही. फार फार पुरातन काळातले हे रहिवासी, पृथ्वीच्या पूर्वचक्रातली ही उत्पत्ती, तारकागणातल्या असंख्य आवर्तनात मागे केव्हा तरी ओढून आणलेली, जोपासलेली अशी ही अगम्य संस्कृती. त्यांचा आपला संपर्क साधेल, त्यांचं रूप आपल्याला कळेल अशा कल्पनाच भ्रामक आहेत. आपले नियम त्यांना लागू नाहीत. त्यांचं परिपूर्ण ज्ञान आपल्याला होणारच नाही. मनासमोर जी चित्र येतील ती चुकीची असतील, अर्धवट असतील, भ्रामक असतील, कारण त्यांच्यासारख्यांच्या मोजमापासाठी आपली इंद्रिय नाहीतच. स्पर्शानं रंग ओळखू जाणं किंवा सूक्ष्मदर्शकानं वासाचा तपास करायला जाणं यासारखंच हे विसंगत आहे. पण तरीही ते म्हणजे एक द्रव्य संचयच आहेत. अ कॉम्पॅक्ट सोर्स ऑफ मॅटर. शक्ती वापरतात, तिचा उत्सर्ग करतात, इतर द्रव्य संस्थांवर चांगले वाईट परिणाम करतात, बाह्यसृष्टीत प्रतिक्रिया निर्माण करतात. मेंदूत त्यांची काही ना काही नोंद होतेच, पण ती चुकीची असते.
ते आपल्याला जाणवतात, पण हतबुद्ध करून सोडतात, असहाय्य करतात. त्यांच्याशी संदेशन शक्य नाही. निकटचा स्पर्श धोक्याचा असतो. विरुद्ध विद्युत प्रवाहासारखी ठिणगी पडून जाते. आपण सावध नसलो तर आपली राख राख होऊन जाईल. त्यांच्या रूपाला, वैचित्र्याला, विविधतेला मर्यादा नाहीत. अफाट विश्वाच्या एकेका कणावर अशी एक एक जात आपले ठाण मांडून बसली आहे. सजातीयांखेरीज इतर सर्व नगण्य, नाश करण्याच्या योग्यतेचे हा एकच नियम सर्वत्र लागू आहे. सुधीरला दुसऱ्या सकाळी त्या जागी सापडलेला एक दुःखद अवशेष हेच सिद्ध करतो. काल आपल्याला काय करता आलं असतं किंवा नसतं याला आता फारसं महत्त्व नाही. आपल्या इशाऱ्याविरुद्ध सुधीरनं खिडकी उघडली. त्यांचं लक्ष आकृष्ट केलं. ते तिकडे निघाले आणि आपल्याला सुधीरला वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली. घाईघाईनं, फारसा विचार न करता तातडीची उपाययोजना करावी लागली. आपल्याला मी मनाशी विचार केला. समर्थ, तुम्ही जो चमत्कारिक आवाज काढलात तो कसा काय? क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य दूर झालं. ते जरासे हसलेही. मानवी शरीराचे अवयव अनेक अकल्पित प्रकारांनी वापरता येतात. फक्त त्याला अभ्यास हवा. तो आवाज अतिनादाच्या श्रेणीचा होता. इतर योनींना जाणवतो त्या प्रकारचा. आणि मग पुन्हा गंभीर होऊन त्या आवाजानं आपलं काम केलं. सुधीरवरचं त्यांचं लक्ष माझ्याकडे वळवून घेतलं आणि ते माझ्या मागे आले. किती शांतपणे समर्थ बोलत होते. आप्पा, परत एकदा झाडीत प्रवेश करताना मनात एकच आशा होती. मनात एकच विचार होता. इथली काही जागा त्यांच्या मालकीची असली तरी काहींवर माझा हक्क आहे. पृथ्वीवर लक्षावधी वर्ष वास करणाऱ्या मानवांचा वारसा म्हणून, आज पृथ्वी व्यापणाऱ्या कोट्यावधी मानवांचा प्रतिनिधी म्हणून. शेवटी शक्ती मनातच असते. वाघसिंह सुद्धा नेकदार, बेडर नजरेला वचकतात. मी फक्त त्यांना धीरानं तोंड द्यायला हवं होतं. माझ्या शरीरावर मानवातील सर्वात प्रगल्भ मनाचं नियंत्रण आहे. ते त्यांच्या जातीचे प्रतिनिधी होते आणि ते त्यांच्यापैकी सर्वोत्तम होते किंवा नाही याची मला शंकाच आहे. कारण शेवटी हा संघर्ष मानसिक पातळीवरचा होता. इंद्रियांच्या जाणीवा एकमेकांना छेद देऊन जात होत्या. त्यातून तर्कशुद्ध अर्थच निघत नव्हता. रंग, रूप, वास, स्पर्श, नाद यांची गल्लत होत होती. खरं काय आहे, त्यापैकी दिसतं किती आणि त्यातून बोध कोणता होतो, सर्वच प्रश्न एकाहून एक क्लिष्ट असे होते. आणि भीती जर असलीच तर ती काय केवळ एकतर्फीच होती का? त्यांना तत्सम अशी एखादी जाणीव नसेल का? त्यांच्यात स्वसंरक्षणाची प्रवृत्ती नसेल का? जे जे अनोळखी ते सर्वच शक्तिमान, बलाढ्य असा काही नियम आहे का? किती वेगवेगळ्या पातळ्यांवरून त्यांचा विचार धावत होता. आणि हे सर्व अंधाऱ्या अरण्यातून अपरिचित आकारापुढे पावला पावलानं माघार घेत असताना. लहान मुलांचा खडक पाण्याचा खेळ असतो ना, त्याचीच मला आठवण झाली. त्यांच्या जागेवर पाय पडला की धोका, आपल्या जागेवर पाय पडला की सुरक्षितता. एक पाऊल मागे घ्यायचं, अंदाज घ्यायचा, आणखी एक पाऊल मागे, पुन्हा थांबायचं, अगदी पार मागे त्या रिंगणात पोहोचेपर्यंत. त्यांची स्मृती भ्रष्ट असली पाहिजे. निदान ते सुधीरला तरी पार विसरून गेले असले पाहिजेत. ते सर्व रिंगणात जमले आणि मग मी मला न आवडणारी गोष्ट केली. त्या रात्रीपुरती रिंगणाबाहेरची वाट त्यांना बंद केली. समर्थांनी एक चांदीची डबी मला दाखवली, अनेक वेळा वापरलेली. त्यात काय होतं ते मला माहीत होतं. त्यांनी जपून ठेवलेलं भस्म. सुधीरच्या गळ्यातल्या लॉकेटची मी चौकशी केली होती आप्पा, आठवतं? त्यात काय असतं हे मला माहिती आहे. तात्पुरत्या संरक्षणाचा एक उपाय ताबडतोब दिसला होता. वेळ प्रसंग आला तर जवळ असावं म्हणून मीही ते जवळ ठेवलं होतं. सुधीर एकदा वाचला, मीही एकदा वाचलो. पण हे तात्पुरतं आहे, कारण काल रात्री ते परत त्याच्या रोखानं निघाले होते. हा उपाय कायमचा नाही आणि त्यासाठी आपल्याला परत एकदा तिकडे जावं लागणार आहे. तिथे रिंगणात आवाजातला कंप
मी लपवू शकलो नाही. दुसरीकडे कुठे, उगमापाशीच उपाय करायला हवा. आणि मग ते उठता उठता म्हणाले, आज संध्याकाळपर्यंत मला वेळ आहे, तोवर विचार करून योग्य ती योजना आखायला हवी. आणि सांगायला नकोच, दुपारी भरपूर विश्रांती घे, कारण रात्री काम आहे. खरोखर सांगायची जरुरीच नव्हती. आठवत नाही इतक्यांदा हे घडलंय. रात्रीचं काम आहे. कालगणना स्वनिष्ठ आहे हा अनुभव मला नव्यानं येत नव्हता. जी गोष्ट अप्रिय होती, जी लांबणीवर पडावी असं वाटत होतं, पाहता पाहता ती समोर येऊन ठेपली. दिवस मावळला, रात्र पसरली. समर्थांच्या एकाच शब्दाबरोबर मी हललो आणि काळ्या रात्रीतून आम्ही तिथे पोहोचलो. रिंगणाच्या काठावर, रिंगणाच्या जगाच्या काठावर. समर्थांची निर्विकारता हेवा करण्यासारखी पण असाध्य होती. जीवनाचा प्रत्येक क्षण ते आव्हानासारखा जगतात. कोणत्याही क्षणी प्राणांची बाजी लावायला सिद्ध असतात. दरवेळी अग्निदिव्यातून निघून त्यांच्या मनावर पोलादी ताव चढत आलेला आहे. पण हे मला शक्य नाही, योग्यही नाही. त्यांच्याबरोबर जमेल तेवढ्या निधडेपणे जायचं एवढंच मला माहीत आहे. पण तरीही त्या रात्री काय होणार आहे याची मला थोडीशी जरी कल्पना असती ना, तर माझं मन खासच कचरून मागे सरलं असतं. शेवटी प्रत्येकाला त्याच्या मर्यादा आहेतच. हवेत सर्वत्र ती झणझण घुमून राहिली होती. हवेचा कण न कण त्या आघातांनी थरथरत होता. एका विरळ पडद्यामागे चाललेल्या प्रचंड कल्लोळाचा हा पुसटसा प्रतिध्वनी होता. समर्थांचे शब्द आठवले आणि मनात विचार आला. हा आपल्याला एक आवाज वाटतो, प्रत्यक्षात तिथे दुसरंच काहीतरी असेल. सीमारेषा ही भूलभुलैयासारखी होती, एखाद्या मयसभेसारखी होती. खडक पाण्याचा खेळ. समर्थ सहज म्हणाले होते, पूर्वी एकदा दुर्योधनही हा जीवघेणा खेळ खेळला होता. समर्थांनी मनात काय योजलं होतं त्याची चौकशी करण्याच्या भरीस मी पडलो नाही. जे काय होणार होतं ते आता दिसेलच प्रत्यक्ष. पण मला वाटतं प्रसंगाच्या गंभीरपणाची मला नीटशी कल्पनाच आलेली नव्हती. आजवर समर्थांच्या प्रयोगात मी केवळ एक प्रेक्षक, एक निरीक्षक याच नात्यानं हजर राहिलो होतो. आम्ही रिंगणाच्या कडेवर उभे होतो. रिंगणात काही हालचाल, काही जडणघडण चालली असली तर ती अदृश्य होती. निदान मला तरी ती दिसत नव्हती. जाणवत होता तो फक्त वातावरणातला गंभीर झंकार. अप्पा पुढे चल, समर्थ म्हणाले आणि त्यांनी मोकळ्या जागेत पाय टाकला. मीही त्यांच्या मागोमाग निघालो. क्षणभर वाटलं इथे तो आवाज जास्त प्रखर आहे, पण तो खाली येत होता, वर जात होता, प्रखर होत होता, अस्पष्ट होत होता, हेलावत होता, थरथरत होता. एक गोष्ट ध्यानात आली. त्या आवाजातला कटूपणा आता कमी झाला होता. लयीतली असंबद्धता ही गेली होती, किंवा खरी लय मला सापडली होती. त्या आवाजाशी एक सुसंवाद स्थापन झाला होता. मघाशी धडधडणारी नाडी कानांना वेगळी जाणवत होती. आता नाडीचे ठोके आणि तो झंकार एकाच लयीत चालले होते. शरीर आणि ही बाह्य चेतना यांच्यात एक अद्वैत स्थापन होत होतं. काही असो, तो अनुभव मोठा सुखकारक होता. शरीरावरचा ताण कमी होत होता. कपाळाभोवती गच्च आवळलेली पोलादी पट्टी ढिल्ली होत होती. श्वासोच्छ्वास शांतपणे येत होता. एक विचार मनात आला आणि मेंदू खडबडून जागा झाला. मी आणि तो आवाज, दोन संपूर्ण भिन्न शक्ती, त्यांच्यात हे ऐक्य कसं झालं? बदल झाला का? झाला असला तर कशात झाला? माझ्यातच झाला असला पाहिजे. मेण वितळावं, नव्या साच्याचा आकार त्यावर चढावा, तसं हे घडत होतं. पण माझा नैसर्गिक विरोध कसा नष्ट झाला?
माझ्यात ही आकस्मिक प्रतियोगिता कोठून आली? माझं मन, माझा मेंदू इतका लवचिक कसा झाला? ही स्वत्वाची विसरण होती, हा मानवतेचा त्याग होता, हा... मला माहीत नाही काय काय विचार माझ्या मनात थैमान घालून गेले. पण एक गोष्ट उघड होती, याला काहीतरी कारण असलं पाहिजे. हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणलं असलं पाहिजे. कोणाच्या तरी प्रेरणेखाली हे होत असलं पाहिजे. कोणाच्या तरी... माझे विचार आडले. समर्थ हे त्यांचंच काम आहे, माझी एकदम खात्री पटली. माझ्या पुढे 4-5 पावलांवरच ते चालले होते. एकदम पुढे जाऊन त्यांना विचारावं, खात्री करून घ्यावी, असा एक विचार मनात आला. पण मग वाटलं काहीतरी खास हेतूनच त्यांनी हे केलेलं असणार. पुढे काय होईल ते आपोआप कळेलच. पण गोष्ट इतकी सोपी नव्हती. मनात कुठेतरी एक शंका दडून बसली होती. हे जर समर्थांचं काम नसेल तर? माझ्यात होणारा बदल त्यांना जाणवलाच नाही तर? त्यांना अपेक्षित नसला तर? ही जर त्यांची एखादी कृती असली तर? एकाहून एक वाईट विचार. मला गप्प राहणं अशक्य झालं. 4-5 पावलं भराभर टाकून मी समर्थांच्या शेजारी आलो आणि त्यांच्या खांद्याला मागाहून हळूच स्पर्श केला. ते थांबले आणि त्यांनी माझ्याकडे चेहरा वळवला. पण तो चेहरा समर्थांचा नव्हता. माझ्या आयुष्यातला तो सर्वात वाईट क्षण आहे. माझ्यासमोर समर्थ नव्हते. ते रुंद कपाळ, ते विशाल चमकदार डोळे, ते उभट आणि धारदार नाक, ती रुंद जिव्हाळी, तिथे काहीच नव्हतं. मी काय पाहत होतो? एक क्षणभर सर्व सृष्टीवरचा विश्वासच उडाला. त्यांचे कपडे तसेच होते, पण चेहऱ्याच्या जागी एक धूसर, पारदर्शक, काळसर पोकळी होती, हालणारी, विरळ, निर्द्रव्य. मग मला सर्व कळलं. शहाणपणा तोल परत आला. जो बदल माझ्यात मला जाणवत होता तोच समर्थांच्यातही झाला होता. माझाही चेहरा असाच दिसत असेल. माझी खात्री पटली आणि मला धीर आला. अप्पा, धीर धर, माझ्या मागून ये. त्यांचे हलकेसे शब्द मनात उमटले आणि ते पुढे निघाले. डोळे नाहीत, ओठ नाहीत, कान नाहीत, मग मला दिसतंय कसं? ते बोलतायत कसे किंवा मी ऐकतोय कसा? गूढ प्रश्न, अनाकलनीय प्रश्न, जटिल प्रश्न. आम्ही पुढे निघालो. शरीराचं स्पंदन ते साऱ्या सृष्टीचंच स्पंदन झालं होतं. वेगळेपणा असा राहिलाच नव्हता. नजर रिंगणाच्या मध्यावर होती. ती जागा पावला पावलानं जवळ येत होती. आम्ही त्या बदलाच्या केंद्राकडे जात होतो. पावलागणिक त्या नव्या सृष्टीशी जास्त जास्त एकरूप होत होतो. मनातले उरले सुरले विसंवादी सूर नाहीसे होत होते. ते केंद्र होतं. तिथून जाळ्याचे सर्व तंतू दशदिशांना पसरत गेले होते. बदलाच्या लहरी तिथूनच सर्वत्र पसरत होत्या. कोणती तरी एक सीमारेषा ओलांडून आम्ही पलीकडे गेलो होतो. ज्या पडद्यावर आमचं चित्र रंगवलं होतं तो पडदा बदलला होता. पण हे मला प्रत्यक्ष तिथे पोहोचेपर्यंत उमगलं नव्हतं. आम्ही तिथे पोहोचलो, थांबलो. समर्थांचा हलका आवाज आला. अप्पा, आता आसपास पहा आणि जरा सावकाश, कारण तुला एक फार मोठा धक्का बसणार आहे. तेव्हा बेतानं. त्यांच्या चमत्कारिक सूचना, मला त्याचा अर्थच समजला नाही. आता शरीरात एक तोल होता, एक शक्ती होती, एक विश्वास होता. त्याच्या भरात मी मान वर केली आणि आसपास नजर टाकली. डोळ्यांवर विश्वास बसेना. बदल झाला असेल अशी कल्पना होती, पण हा बदल नव्हता. ही मोडतोड होती. हे विडंबन होतं. ही विकृती होती. कुठे गेली होती ती झाडांची वर्तुळाकार भिंत? कुठे गेले ते निरभ्र चांदण्यांनी चमकणारं आकाश? कुठे गेले ते आकाशातले पुरातन मित्र? का माझी दृष्टीच निकामी झाली होती? बाह्य जगाची जाणीवच नष्ट झाली होती? होत तरी काय होतं? काहीतरी पूर्वी होतं आणि आता ते नाही,
ही जाणीवसुद्धा मग विसंगत होती. ती व्हायलासुद्धा नको होती. याचा अर्थ मनाचा, स्मृतीचा, स्वत्वाचा कोणता तरी एक कोपरा शाबूत होता. बाकी सर्व या विस्मृतीच्या नाशाच्या काळ्या झंझावातात वाहून गेलं होतं. किंवा गेलं असतं, पण एक बंध शाबूत होता. त्यानंच मी माझ्या पूर्वीच्या आयुष्याशी जोडला गेलो होतो. एक बंध, एक. "आप्पा, सावधान!" समर्थांचा आवाज मनात उमटला. समर्थ, त्यांनीच मला सावरून धरलं होतं. बदलाची काळी लाट माझ्यावरून वाहत चालली होती. समर्थांचा हा आधार नसता तर त्या लाटेवरून मी एका परक्या, अगम्य, अकल्पित अशा कोणत्या सागरात नाहीसा झालो असतो. हा एकच एक धागा मला मागे खेचून धरत होता. समर्थ. ते स्वतः ठामपणे रोवून उभे होते. या आसपासच्या सर्व कोलाहली जंजाळाला छेदून खोलवरच्या एका दृढ, शाश्वत आत्मनिष्ठेच्या खडकात त्यांची जाणीव रोवलेली होती. वादळात शांतपणे उभा राहिलेला एखादा दीपग्रहाचा स्तंभ. त्यांच्यावर या आसपासच्या उत्पाताचा काडी मात्रही परिणाम होत नव्हता. मला हाच आधार होता, पण स्वतःची अशी कोणतीही शक्ती नव्हती. मी वाहवत जात नव्हतो, एवढंच काय. ते प्रहार होतच होते. उताराकडे पाणी वाहत जावं इतकी ही क्रिया नैसर्गिक होती. हा कोणी शत्रू नव्हता. शरीर आणि मन, विचार आणि स्मृती, ज्ञान आणि संवेदना एका वेगळ्या प्रवाहात सापडले होते. त्या दाबाखाली जडणघडण होत होती. बदल होत होते. साचा बदलत होता. विरोध केला नसता तर त्याचा त्रास झाला नसता, पण विरोध केला नसता तर सर्व गमावूनही बसलो असतो. हे लिहिलेलं पुन्हा वाचतो आणि मला पटतं की हे वर्णन अपूर्ण आहे. नीट कल्पना येत नाही, पण माझा नाईलाज आहे. आंधळ्याला रंगाचं वर्णन करायला सांगावं तसंच माझं झालंय. कारण कशाला नावं नाहीत, तुलनाही नाहीत. असंबद्धाच्या लाटा माझ्यावरून वाहत होत्या. ओळखीच्या खाणाखुणा पार नाहीशा झाल्या होत्या. त्यांची जागा दुसऱ्याच कशानं तरी घेतली होती. हे कसं जाणवत होतं ते मला माहीतही नाही. "आप्पा," समर्थांचा आवाज आला. "आपण आता त्यांच्या जागी आलो आहोत. त्यांच्या नजरेतून आपलं जग, आपली सृष्टी, आपलं विश्व पाहत आहोत. त्यांना हे असं दिसतं. आता ऐक. आता आपल्या जगाचं स्पंदन ऐक. आपल्या जगाची नाडी ऐक." आणि मी ध्यान देऊन ऐकलं. एक प्रकारच्या परकेपणानं, एका अपवादात्मक अलिप्तपणे मी रोजच्या जगाकडे पाहत होतो. मी बाहेर होतो. आत आणि बाहेर या संज्ञा किती तोकड्या पडतात याची मला पूर्ण कल्पना आहे. पण पुन्हा एकदा माझा नाईलाज आहे. मला दिसलं होतं ते असं होतं. आसमंतातल्या बऱ्याच ठिकाणी लहान लहान ठिणग्या फुलल्या होत्या. लाल, हिरव्या, निळ्या, सोनेरी, एखादा ताटवा काजव्यांनी मोहरून यावा तशा. आणि या ठिणग्यांना जोडणारे असंख्य रेशमी तंतू होते. त्या सर्वांचं मिळून एक प्रचंड, अवाढव्य, सोनेरी झगमगतं आवरण तयार झालं होतं. एक सुवर्णपटल. असं मला दिसलं. त्यांनाही हेच दिसत होतं का? मला माहीत नाही. ही प्रतिमा कशाची होती मला माहीत नाही. आणि या सर्वांवर आच्छादन घालणारा एक खसखसता आवाज होता. हेच का आपल्या जगाचं स्पंदन? असेलही. ज्ञानेंद्रियांची मर्यादाच जिथे संपते तिथे अनुभवांना अर्थ तरी काय उरतो? "ते येतायत आप्पा, सावधान." समर्थांचा इशारा आला. सावधान? कसं सावधान राहू? कशाचा आधार घेऊ? ते कोठून येत आहेत? ते कसे येत आहेत? या प्रवाहात एखाद्या बुडबुड्यासारखे साकार होतील, का खालच्या काळ्या जमिनीतून एखाद्या विषारी झाडांसारखे वर येतील, का वरून कडाडणाऱ्या विजेसारखे अकस्मात येतील? शेवटी ते आले. अशा एका मार्गानं की ज्याची मी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. ज्याची अंधुकशी जरी शंका असती तरी मी किंचाळत दूर निघून गेलो असतो. भयानं मूर्छाच आली असती. ते आले
आमच्या शरीरातून आले. आधी तो भयानक प्रकार माझ्या ध्यानातही आला नाही. शरीराभोवती गार पाणी चढत चढत गेलं की जसा एकामागून एक अवयव बधीर पडत जातो तसं होऊ लागलं. एखादं रिकामं पात्र कशानं तरी भरत जावं, पातळी इंचानं चढत जावी, तसं शरीर कशानं तरी भरत होतं. एक जागा दोन वस्तू व्यापू शकत नाहीत. चूक. इथे तेच होत होतं. कोणीतरी माझ्यात प्रवेश केला होता. शरीर हाच या दोन भिन्न सृष्टीतला दुवा झाला होता, द्वार झालं होतं. शरीराचा कण आणि कण या परक्या अस्तित्वानं भारून गेला होता, नखापासून मेंदूपर्यंत. जे कोणी आलं होतं ते आपल्या इच्छा, प्रेरणा, स्मृती, ज्ञान, आकांक्षा, भय, आशा, संताप सर्व काही घेऊन आले होते. भयंकर, भयंकर, आसुरी, विषारी, भयानक. लादल्या गेलेल्या या इच्छा, या कृत्रिम प्रतिक्रिया, काही असह्य क्षण हे भयानक अद्वैत टिकलं आणि मग द्रवानं भरलेला स्पंज पिळून मोकळा व्हावा तसं माझं शरीर रिकामं झालं. एक आकृती माझ्यातून बाहेर पडत होती. तिची जागा दुसरंच कोणीतरी घेत होतं. पण तो अद्वैताचा, तादात्म्यतेचा, एकरूपतेचा एक असह्य क्षण. त्या क्षणात माझ्यासमोर त्याचे संपूर्ण चित्र उभे राहिले, कारण मीच त्या क्षणापुरता तो होतो. इथे हा अवयव, तिथे तो अवयव, आणखी पलीकडे हे असं, त्याच्या खाली आणखी असं. नको, नको, वर्णन करणारच नाही. नको, नको, देवा, देवा. पुन्हा एकदा, पुन्हा एकदा वासुदेवाचा प्याला भरून परत रिकामा होणार. घृणा, शिसारी, किळस असह्य झाली. मी किंचाळलो. अप्पा, आणखी थोडाच वेळ सहन कर. समर्थांचा शांत आवाज आला. समर्थांची आज्ञा. मी दातावर दात आवळले, मन घट्ट केले आणि सहन करीत राहिलो. 11 वेळा, एका मागून एक 11 वेळा. देवा. काळ ताणत ताणत युगांतापर्यंत गेला आणि परत आला. ती अघोरी मालिका संपली होती. ते आले होते, रिंगणात जमले होते, दिसायला सावल्यांसारखे, स्वतःभोवती फिरणारे, मधूनच लाल ठिणग्यांचे डोळे चमकणारे. पण हे त्यांचं खरं स्वरूप नव्हतं. नाही, नाही. मी काही क्षण त्यांच्यापैकी एक, प्रत्येक झालो होतो. मला माहीत होतं, पुरेपूर माहीत होतं, ते का येतात, कशासाठी येतात आणि काय करतात, कसं करतात हे मला समजलं होतं. अप्पा, थँक्यू. समर्थांचा आवाज आला. किती बदललेला. गेली होती ती अनिश्चितता, तो संदेह, ती शंका. आता तो एखाद्या रणवाद्यासारखा गरजत होता, निनादत होता. माझे आभार मानण्यासारखं मी काय केलं होतं? पण असो, समर्थांचे आभार ही काही लहान सहान गोष्ट नव्हती. आणि आता काय? पण माझ्या इच्छेसाठी काहीही थांबून राहिलं नव्हतं. व्हायचं होतं ते होतच होतं. आमच्यातल्या या अदृश्य पण दृढ मनोबंधावरून काहीतरी सरसरत माझ्याकडे आलं. मी म्हणेन एक धीर देणारी शक्ती. आता तुला काही त्रास व्हायचा नाही अप्पा, समर्थ म्हणाले. आता? म्हणजे त्यांनी काहीतरी केलं होतं. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. माझं शरीर हा त्यांनी रचलेला एक सापळा होता. त्यातून ते इकडे आले होते आणि आता त्यांना ती वाट बंद झाली होती. समर्थांच्या प्रत्येक लहान सहान कृतीचा आता संदर्भ लागला होता. त्यांनी काय काय केलं हे आता उघड झालं होतं. कसं केलं हा भाग वेगळा होता. सांगितल्यावरही कदाचित कळेल, कदाचित नाही. तेव्हा आम्ही दोघं आणि आमच्या समोर ती भूतावळ एवढंच तिथे होतं. तिथे या शब्दाला खास अर्थ नव्हता. जिथे आम्ही होतो तिथेच. विश्वपटावरून हा बिंदू ढळला होता. ना धड भूतकाळात, ना धड वर्तमान काळात. आलेखाच्या बाहेरच कुठेतरी तरंगणारा. समर्थ, मी नगण्य आणि त्यांचे ते प्रतिस्पर्धी.
मला वाटलं शेवटी घटना दरवेळी याच एका अटळ संघर्षाकडे येतात. रूप, व्यक्ती, स्थान, कारणं, हेतू हे बदलत असतं, पण खरं रूप हेच. आमची रूपं निर्द्रव्य, पारदर्शक झाली होती. त्यांच्यातून एक लोट आरपार गेला होता. आता समर्थांच्यात बदल झाला. ज्या कोणात अचल आधारानं ते रोवून उभे होते, तिथूनच त्यांना शक्ती मिळाली, चेतना मिळाली. समर्थांच्या ठिकाणी आता एक सोनेरी रसरसती ज्वाला होती. या नव्या अवस्थेत कदाचित त्यामुळेही मला अनेक प्रसंगांचा अर्थ समजला. मी जेव्हा काही वेळापूर्वी 4 दिशांना नजर फेकली होती, तेव्हा मला असंख्य सूक्ष्म सुवर्णकण सर्वत्र विखुरलेले दिसत होते. ती माणसं होती. मानवजात अशा रूपात मला दृग्गोचर झाली होती. बाहेरच्या सर्व शरीराचा पसारा शून्यवत झाला होता. जाणवली होती ती प्रत्येकाच्या अंतरंगात बसलेली चितशक्तीची एक ठिणगी, जी प्रत्येकाला एक दैवी शक्तीचा अंश देत होती, जिच्यामुळे प्रत्येकजण एका विश्वधर्माचा घटक होत होता, जिच्यामुळे प्रत्येकजण आपल्या देवाला जोडला जात होता. आणि मग ते सूक्ष्म सोनेरी तंतुजाळ, ती परस्परांना जोडणारी एक सहभावना होती. समर्थांनी पूर्वी एकदा या सामुदायिक सद्भावनेचं वर्णन केलं होतं. सर्वांवर पखरण घालणारी, सर्व चराचरांचे अहेतुक संरक्षण करणारी एक सर्वव्यापी अजोड शक्ती. पण समर्थ वेगळे होते. किती वेगळे ते आता दिसत होतं. सर्वसामान्य माणसात जी शक्ती एखाद्या ठिणगीसारखी दिसत होती, ती समर्थांच्या शरीरात एखाद्या ज्वालेसारखी धडधडत होती. एवढंच नाही, तिचा उगम खोल कुठेतरी झाला होता. हाच तो त्यांच्या अमाप शक्तीचा संचय. मी त्या काळ्या प्रवाहात वाहवत जात असताना समर्थ याच आधारावर दृढ, निश्चल उभे राहिले होते. त्या अमर्याद शक्तिसागराला त्यांनी आता आपल्या शरीरातून वाट करून दिली होती. ती प्रखरपणे धगधगत होती. त्यांच्या शरीर मर्यादा ओलांडून आसमंत व्यापत होती आणि माझ्यावरूनही ती एक तेजस्वी धगधगती सर्व शक्तिमयी लाट गेली. पण त्यापासून भीती नव्हती. मीही त्या शक्तीचाच एक अंश होतो. पण सर्वजण असे सुरक्षित नव्हते. निदान ती काळीकभिन्न सावलीच्या शरीराची, लाल डोळ्यांची, मुलं नसलेली मुलं तर खासच नाहीत. समर्थांनी अंदाज केला होता की ते वेगळे असतील, पण त्या वेगळ्या श्रेणीतील सर्वसामान्य घटक असतील. तसंच असलं पाहिजे. या ज्वाला भडकत गेल्या. त्यांच्यात ते काळे आकार एकामागून एक लपेटले गेले, कापरासारखे भराभर जळून खाक झाले. मला असं वाटतं की त्यांची श्रेणी कोणतीही असती तरी ते वाचले नसते. ती ज्वाला सर्वग्राही, सर्वस्पर्शी, सर्व शक्तिमान होती. त्या यज्ञात आहुती पडायलाच हव्या होत्या. मी इतकं पाहिलं आणि मग माझा स्वतःवरचा ताबा गेला. कारण मग ते सोनेरी चक्र माझ्याभोवती गरगर फिरायला लागलं. त्यात अनेक अकल्पित आकार जन्म घेत होते आणि विरघळत होते. थांब, आम्ही येत आहोत. समर्थांना ही दाद कधी कधी येत असे. हेच का ते? मी भान हरपलो. चैतन्य हरपलं होतं. शरीराचा लहानसा पिंजरा सोडून आत्मा एका प्रचंड काळ्या अवकाशात भरारी मारून आला होता. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा आम्ही दोघं झाडीतल्या त्या लहानशा रिंगणात होतो. खाली वाळकं गवत आणि वर तारांकित आकाश. शरीरावर एका विलक्षण शिथिलतेचा पगडा होता. शरीराचा कण कण थकून गेला होता, वेदनेनं विव्हळ झाला होता. आता कसं वाटतंय अप्पा? समर्थांचा आवाज, आणि खरा. असं वाटतं की जन्मभर येथून हलूच नये. थकवा हे एकच कारण नव्हतं. ती वास्तूच विलक्षण आकर्षक झाली होती. खरंय, आत्ताच्या क्षणी पृथ्वीवरची ही सर्वात पवित्र जागा आहे. आत्ताच ही शुद्ध झाली आहे, पुनीत झाली आहे. अशी कायम राहणार नाही. माझ्या आवाजात खेद होता. काहीच कायम राहत नाही आप्पा. फार अशुद्धता झाली तरी अधूनमधून एखादी अग्निपरीक्षा करावी लागते. इथलं सगळं
संकट टळलं? हो, या क्षणापासून युगांतापर्यंत ही जागा आपली आहे. रात्रीच केव्हा तरी आम्ही परत आलो असलो पाहिजे, पण तो एक स्वप्न प्रवास होता. मला खूप वेळा वाटलं की या प्रवासात आम्ही दोघंच फक्त प्रवासी नाही, आमच्या बरोबर आसपास, खाली, वर अनेक सहप्रवासी होते. कदाचित ते आपल्याबरोबर नेहमीच असतील, पण माझ्या नजरेला त्या रात्री एक वेगळीच धार आली असेल. सर्वच गोष्टी स्पष्ट करून घ्यायच्या नसतात, काही नुसत्या अनुभवायच्या असतात. ते आमच्या बरोबर होते, निदान वृक्षराई संपेपर्यंत तरी होते. आणि मग लोलकात फुटलेल्या प्रकाश किरणांसारखे त्यांचे 6 रंग झाले. काहींचा सुगंध झाला, काहींचा मंद वारा झाला, काहींच्या चांदण्या होऊन त्या आकाशात झेपावत गेल्या, काहींचा मंद सुरेल नाद झाला. कदाचित सुरुवातीपासून ते नसतीलही, मला माहीत नाही. झाडातून आम्ही दोघं मात्र बाहेर पडलो, घरी निघालो. मला नाही वाटत काही सांगण्यासारखं बाकी राहिलंय असं. सुधीरचा विषय निघाला तेव्हा समर्थ हसत म्हणाले, यावेळी तुला सर्व प्रकार आतूनच अनुभवायला मिळाला आप्पा. ते खरं होतं. मी त्यांच्या हातानं वापरलेलं हत्यार होतो, पण सजीव, सज्ञान, संवेदनक्षम, अनुभवशील. काय होत होतं हे मला कळलं होतं. निदान बहुतेक सारा भाग समजला होता. एकच प्रश्न होता, मध्यंतरीच्या काळात आपण खरोखर कुठे होतो समर्थ? मी म्हणेन की आपण इथेच होतो, पण शरीरं या जगाच्या कालप्रवाहापासून अलिप्त झाली होती. त्यामुळे इतरांना ती पारदर्शक झाली होती. त्यातून ते आरपार येऊ शकले आणि म्हणूनच इतर सृष्टी आपल्याला अदृश्य झाली. शेवटी सर्व निसर्ग हा स्थळ आणि काळ यांच्या चतुर्मितीच्या चौकटीत गुंफलेला आहे. जे आपल्याला दिसलं ते मानवाचं अविनाशी स्वरूप होतं. त्याचं बाह्य शरीर हा एक तात्पुरता पिंजरा आहे. मानव, खरा मानव आत कुठेतरी असतो. मानवाव्यतिरिक्त इतरांना आपण असे दिसत असणार? काही कल्पना नाही आप्पा. समर्थ, माझा आवाज खाली आला होता. काही वेळ आपण त्यांच्या जगात होतो. सर्वार्थानं नाही, पण त्यांच्या काळात होतो हे खरं. तो काळ अमानवी संस्कृतीचा होता. पृथ्वी आणि अवकाश आणि सारं विश्व त्यांनी व्यापलं होतं. काही क्षण डोळ्यांसमोर उभं राहिलेलं काळं, कठोर, कहारी जग मला आठवलं. ज्या काळात ते उद्भवले, निपजले, वाढले, तो काळ मला असह्य वाटला होता. त्यांचा काळ त्यांना लखलाभ असो. असंख्य आवर्तांपैकी एकावर राहणारे आपण. आपल्यापुरती आपली सृष्टी सुंदर आहे, मोहक आहे आणि तितकं पुरेसं आहे. समाप्त.